नमस्कार मित्रो, आपण ऐकत आहात कृष्ण किनारा ह्या अरुणा ढेरे यांच्या कथासंग्रहातील राधा ह्या कथेचा तिसरा भाग. सांग, अजून सांग. राधा त्याच्या खांद्यावर हनवटी रुतवत म्हणाली. तशी टोकाला जाऊनही न घाबरणारी, न कोसळणारी तू, आणि मनात आणलंस तर शोषणाच्या कमाल मर्यादेपर्यंत स्वतःला ताणणारी तूच राधे. भामेशी लग्न केल्यानंतरची गोष्ट सांगतो. भामे इतकी कामिनी कांता शोधूनही नाही सापडणार. तिचे मी खूप लाड केले ग, पण तिचा राग तिच्या आटोक्यात राहणारा नाहीच आहे. ते मी पुष्कळ समजून घेतलं, पण एक दिवस मी देखील रागवलो. तिचं तोंड पाहूनही इतका संतापलो, पाठीशी हात बांधून इरझरा घालतच राहिलो. आणि एकदम आठवलीस तू. एक दिवस आपला भेटण्याचा संकेत ठरलेला असूनही मी आलो नव्हतो. आठवतं का तुला? तू वाट पाहत होतीस नेहमीच्या ठिकाणी. संबंध संध्याकाळ उठून गेली, मी आलोच नाही. रात्र दाटायला लागली तेव्हा तू निघालीस परत हळूहळू रडत चाललेली तू. आणि मी अर्ध्या वाटेवर तुला भेटलो. नेहमीसारखा नाटकीपणा करून एकदम तुझे पायच धरले. आणि तुला आठवतं का ग तू काय केलंस? आठवतंय कृष्णा, आठवतंय मला, राधा हळूच म्हणाली. माझा राग इतका त्वेषानं उफळून आला की तुला तसंच पायानं धुडकावं आणि धावत सुटावं असं वाटलं. पण मी हळूहळू खाली बसले. केवढी रागवली होती मी. खाली बसले आणि धुळीतला तुझा चेहरा पुसत रडत राहिले. होणारे मी कधीच विसरलो नाही तो प्रसंग. त्या दिवशी मला तुझ्या प्रेमाची शपथ पडली बघ. आणि मग भामेतही मी तुला नाही पाहू शकलो. ती माझी लाडकी असली तरी. सांग ना पुढे. राधेला झालं तरी काय आहे? कृष्णानं तिच्याकडं चमकून पाहिलं. पांढरे भुरभुरते केस आवरत ती शांत ऐकत होती. काळा वारा तसाच घोघोत वाहत होता. द्वारका हळूहळू झोपी गेली होती आणि देवळातला दिवा विजू विजू झाला होता. वर चंद्र मात्र पूर्ण उगवलेला. ती पौर्णिमेचीच रात्र होती. राधे, पुढचं काही विचारू नकोस आता. कृष्णानं जणू विशेष बंद केला. पण राधेनं ऐकलं नाही. म्हणाली, तुला खरं सांगायचं आहे ते तर अजून सांगितलंच नाहीस. अरे, आज नाही सांगितलंस तर मग केव्हा सांगशील? सांगून टाक. हेही ऐकायला आले मी. एवढं ओळखतोस तू मला आणि मला काही सहन होणार नाही असं अजूनही वाटतंच आहे तुला? कृष्णाने एकदम उत्तर दिलं नाही. त्याची नजर दूरपर्यंत गेली. दाट काळोखात उसळणारं पाणी पाहताना त्याला वाटलं की एकट्या राधेचाच सोसण्याचा प्रश्न नव्हे हा. प्रतीकलाच सोसावं लागणार आहे हा अटळ भोगवटा. केव्हापासून बाईच्या पदरात आला? क्वचित सृष्टीचा जन्म तसा झाला असणार. माती त्याची पाहिली बळी असेल, किंवा क्वचित सर्जनाच्या वर्धनाचीच ही दुसरी बाजू असेल, चटक लावणारी बाजू. यांच्यापैकी किती जणांना त्याचं भान आहे? फार थोड्यांना आहे. बाकीच्या सगळ्या अजान आहेत. कुणी आंधळ्या, कुणी बधीर, कुणी गंधारीसारख्या हेतुपूर्वक स्वतःला बांधून घेणाऱ्या, आणि कुणी वेड्या, आपल्या बेड्यांनाही फुलमाळा समजणाऱ्या. पण राधा तशी नाही. द्रौपदी तशी नाही. यांच्यासारख्या फार थोड्या, आणि पुन्हा त्याही पुढे एकसारख्या आहेत. प्रत्येकीच्या तऱ्हा निराळ्या. सोसण्याच्या वेगळ्या, स्वीकारण्याच्या वेगळ्या, नाकारण्याच्या वेगळ्या, आणि लढण्याच्याही वेगळ्या. आणि तरीसुद्धा राधे, मला द्रौपदीमध्ये तुझी आठवण मिळाली आहे. एक राधे, एक, कधी ना कधी मला हेही माझ्यातून उपसायचंच होतं.
म्हणून सांगतो. ऐक. तू कृष्णेबद्दल सांगणार आहेस मला? राधेनं विचारलं. आणि कृष्ण चमकला. हिला किती माहीत आहे? काय समजलंय तुला? त्याला आठवलं, त्यानं राधेला एक सुवर्ण कंकण दिलं होतं एकदा. तिच्या नकळत तिच्या मागे उभं राहून तिच्या पदरात टाकलं होतं. आणि तिनं चकित होऊन वळून पाहिलं तेव्हा आपण मजेत अपेक्षेनं पाहत राहिलो तिच्याकडं. वाटलं ती आनंदून जाईल, मिठी घालील गळ्याला. तिचा लखलखता चेहरा प्रथम कोळा सुखानं भरला खरा, पण मग हळूहळू तो भाव मावळला. तेव्हा ती म्हणाली होती, हे मला द्यावं असं तुला वाटतंय? यात केवढं सुख आहे माधवा. मग तिने हातात घातलं. आम्ही यमुनेच्या पाण्यात पाय सोडून एकमेकांना गुंतून बसलो. तिच्या आवडीचं सूर पाण्यात काढताना तेव्हा मीही केवढा तृप्त झालो होतो. परत जाताना तिनं काढलं हातातले कंकण, माझ्यापुढं धरत म्हणाली, आता दुखावून बघू नको. तुला हे परत देताना मी जास्त दुखावले आहे माझ्या राजा. अरे, अनेकदा वाटतं की माझ्या पदराला तू सोनं टाकतोस, त्यामुळे उजळतो बघ माझा पदर. उजेड अगदी माझ्या आतपर्यंत पोहोचतो आणि मग बघता बघता त्याचाच होतो एक कालिया. लाख फडाने ढुलणारा, विळखे घालणारा काळा साप. तो ढसतो कडकडून. मी आत बाहेर काळी ठिक्कर पडत जाते. माझ्यासारख्या बायकांचे नशीबच आहे. पण तू जाणून बुजून हे का करतोयस रे? परीक्षा पाहतोस सखीची? उद्या लाल पाठ होऊन आले तर मग डोळ्यात पाणी आणशील, चंदन लावशील, माझ्यापेक्षा जास्त तळमळशील की हे सगळं हवंच आहे तुला पाहायला? आणि अगदी द्रौपदी हेच विचारत होती. अगदी हेच शब्द होते तिचे, की हेच हवं होतं तुला. तिचा प्रश्न होता, पण त्याचे संदर्भ केवढा भयानक होता. त्याला वाटलं एका क्षणी राधेच्या प्रार्थनाकडं त्यानं सरळ पाठ फिरायला खरी, पण मग फिरून द्रौपदीच्या रूपानं राधेचा भोग ज्याच्यापुढं विराट होऊन उभा टाकला, त्यानं कृष्णाला तसं पाठ फिरून जाऊ दिलं नाही. कौरव पांडवाच्या दुधाची हकीकत तू ऐकली असशील ना? त्यानं राधेला विचारलं. तू द्रौपदीची लाज राखलीस हे माहीत आहे, पण माधवा हे तू होऊच का दिलंस रे? मी ऐकलंय, तेव्हापासून अस्वस्थ आहे मी. तुझ्याशी बोलण्याच्या गोष्टीमध्ये ही एक होती बघ. अरे, तू इतक्या उशिरा कसा जागा झालास रे? कसा त्या दुष्टांना चालू दिलास तिच्या पदराला हात? इतका अंत पाहिलास तरी कसा? की तुझी शेवटी पुरुषच ठरलास कृष्णा. माझ्यापाशी याचं उत्तर नाही. पुढे एकदा द्रौपदीने मला हेच विचारलं होतं. वनामध्ये तिला भेटायला गेलतो तेव्हा चकित झालो. दूध सगळ्यानंतर प्रथमच पाहत होतो तिला. अगदी साधा वनमाशी वेश तिचा आणि मोकळे केस. तिची ती अलंकारविहित रूप पाहताना मन अगदी भरून आलं. चेहरा तिचा नेहमीसारखा चमचमत नव्हता. साईचा तजेला असावा तसा एक स्निग्ध ओलसर तजेला होता त्यावर, आणि डोळे यमुनेच्याच एखाद्या डोहा इतके खोल. मला वाटतं की युवराज्ञी द्रौपदी आणि महासखी द्रौपदीपेक्षा तिचे हे साधं शृंगाराशिवाय रूप किती मधुर आहे. आणि असं वाटलं म्हणून मीच चमकलो. बहुतेक पुरुषांना स्त्री आवडते त्याशीच. तिचा अभिमान, तिचा तेजस्वी वावर, तिचा लख्खपणा थेट सोसत नाहीच पुरुषाला. ती थोडी मऊ असावी. आपण तिच्यासाठी जे केलं त्यानं तिचा कडकपणा थोडा मोडावा. सूत जरा तलम हवं, सोसण्यानं तिला जरा दुखावं, असं तर मला नाही ना वाटत. मी खरंच चमकलो. आणि द्रौपदी हळूच हसली आणि म्हणाली, तू सगळं पाहत होतास तरी मी म्हणेपर्यंत तुझा हात उचलला नाही. मी सत्याला झोंबले, आकांत मांडला मी न्यायासाठी. पण तुझं माझं ते तडफडणं पाहून मला न्याय द्यायला वाटला नाही.
त्या षडांच्या सभेत मी स्त्रीच्या प्रतिष्ठेसाठी जीव पाखडला कृष्णा. पण तुला माझ्या त्या धडपडीचं सार्थक करावंसं वाटलं नाही. तू मला तुझा धावा करायला लावलास, तुझ्या विनवण्या केल्या मी, आणि मग तू पावलास, कृपावंत झालास. मग मोठ्या चमत्कारानं झाकलीच माझी लाज. दीनदयाळा, का केलंस तू असं? ज्या सभेत माझी लाज आधीच उघडी पडली होती, आजही तिच्या चिंध्या झाल्या होत्या. कुणी नव्हतं मला, माझे सासरे नव्हते, नवरे नव्हते, आणि तूही नव्हतास कृष्णा. त्या क्षणी मी होतो फक्त एक बाई. माझ्या स्त्रीत्वासाठी मी तडफडले, पेटले. तू त्याची प्रतिष्ठा राखलीच नाहीस कृष्णा. तू ऐकलीस फक्त मी केलेली तुझी स्तुती, ऐकलास माझा धावा, आणि भक्ताच्या हाकेला धावून जाण्याचं तुझं ब्रीद पाळण्यासाठी तू आलास. माझ्यासाठी नव्हे. माझ्यासाठी यायचं असतास तर आधीच सारं तू घडूच दिलं नसतंस. की तुला सगळं असंच घडायला पाहिजे होतं? कशासाठी कृष्णा? का म्हणून? तिनं हे विचारलं, आणि राधे, मला वाटलं की तूच माझ्यापुढे उभी आहेस. तू विचारत आहेस हा प्रश्न. तुला सोडून मी निघून आलो गोकुळातून, आणि नंतर तुझं काय झालं असेल याचा मी विचारसुद्धा केला नव्हता. पण द्रौपदीनं तो प्रश्न केला, आणि वाटलं तुझ्या वाट्याचा हा प्रश्न द्रौपदी मला विचारते आहे. मी उत्तर दिलं नाही तिला. का? उत्तर नाही प्रश्नाला? आहे उत्तर, आहे राधे. पण हे उत्तर बाईला स्वीकारता येत नाही. सोसलेल्या बाईला हे स्वीकारण्याचं कारणही नाही, म्हणून ते उत्तर द्यायचंच नसतं. हे मला माहीत आहे. मी समजले नाही तुझं बोलणं. तुला यमुनेमधली पानवेलीची जाळी आठवतात? एकदा मी नको नको म्हणत असताना कमळ तोडायला गेलीस आणि फसला तुझा पाय त्या जाळ्यामध्ये, आठवतंय ना? घाबरून हाक मारलीस, माझा हात धरून हळूहळू बाहेर पडलीस, आठवते सगळं. मग समजेल तुला माझं बोलणं थोडं थोडं. राधा हसली आणि म्हणाली, खूप गोष्टी तुझ्यामध्ये पूर्वीच्याच सापडतात मला अजून देखील. कदाचित म्हातारा झाला आहेस म्हणून लहानपणांच्या जास्त जवळ आला असशील. पूर्वी पण असाच होतास रे. उत्तराची एक बाजू अशी फिरवून समोर आणायचाच की वाटायचं हा प्रसंग अगदी असाच घडला आहे. मग बाकीच्या बाजूचा विचार मनात यायचाच नाही. तुला मात्र सगळं ठाऊक असतं. तू मनोमन हसत असशील तेव्हाही. पण माधवा, इतक्या वर्षांनी मला एक गोष्ट मात्र अजून चुकली आहे, समजून चुकली आहे. वाटतं की इतर बाजू समजूनही फरक पडतच नसतो फारसा. घटना तर घडून गेलेली असते आणि तिला असंख्य बाजू असतात. ही वस्तुस्थिती असते. दरवेळी आपल्याला कापत नव्या बाजूच्या धारेनं शहाणं व्हायचं म्हणजे तरी काय रे? दरवेळी नवी बाजू, नवी धार. पण जखमांचे अर्थ दरवेळी तेच नसतात राधिके. म्हणून मग त्या जखमेचं काय करायचं याचा निर्णय दरवेळी वेगळाच असतो. तिला नकार द्यायचा की तिचा स्वीकार करायचा, तिचा प्रतिशोध घ्यायचा की तिला क्षमा करायची, हे सगळं दरवेळी निराळ ठरतं. आणि ते ठरवताना मात्र त्यासाठी सर्वस्वी जबाबदार आपण नसतो, फक्त आपणच. असं म्हणतोस तर मग विचारू तुला? राधा किंचित दबत म्हणाली. कृष्णानं मनोमन होय म्हटलं, पण तिला धीर झाला नाही. एकदम अर्धवट खोकला आल्यासारखी ती ठसकत राहिली आणि कृष्णानं तिच्या पाठीवर हात ठेवला. त्याच्या त्या कारुण्यानं ती एकदम शहारली. आता चंद्र माथ्यावर चढून आला होता. देवळातला दिवा कधी विझला होता हे त्यांना कळलंही नव्हतं. आणि भोवतालच्या काळोखधार चांदण्याची लहान लहान पुचके जमून हालत होते. डोळे स्फारून समुद्रभर पाहत होता आणि आभाळभर लहान लहान चांदण्याचा खच होता. पाणी तसंच अमनुष्य आवाज करत खिदळ्यासारखं फेसाळत होतं. वारा जास्तच गार झाला होता. कृष्णानं अंगावरचा शेला काढला आणि राधेच्या खांद्यावरून लपेटून घेतला. तिनं नाक भरून श्वास घेतला. त्या शेलेला जुहीच्या अत्तराचा एक मंद वास होता.
त्या वासानं जणू धीर मिळाल्यासारखं तिनं मग एकदम विचारलं, कृष्णेची लालूच कर्णाला दाखवलीस, त्याची जबाबदारी कुणाची आहे रे? कृष्णाचे ओठ निशब्द हलले. तो त्या पायरीवर आडवा झाला. राधेच्या मांडीवर डोकं ठेवून तिच्याकडे वर पाहताना त्याला त्याचा सगळा तरुणपणाचा बहर आठवला. तिनं स्वतःचा कण कण उपसून फेकला होता त्या काळात त्याच्यावर. आपलं आयुष्य त्याला गोठागोठानं पाजलं होतं. तिच्यापाशी नाही तर मग कुणापाशी कबूल करायचं? तो हलकेच म्हणाला, मी चुकलो, मला क्षमा कर. मी कोण आहे तुला क्षमा करणारी? अरे मी ऐकलं तेव्हा क्षणभर तिच्यापेक्षा स्वतःला भाग्यवान समजले. ऐकतोयस ना? म्हटलं की माझ्याकडे वळूनही न पाहता गेलास, पण माझ्याजवळ एक जुन्या क्षणांची पुरचुंडी होती दिवस काढायला, आणि त्या क्षणांना तू मोळ होण्याची जादूही दिली होतीस. माझ्याजवळ एक विरहाचं दुःख होतं नसलसणारं, आणि तू माझ्यासाठी कुठेतरी आहेस जगाच्या पाठीवर याचा निदान दिलासा तरी होता. पण तिनं काय करावं? जिच्या केसाची आठवण ठेवून शिष्टाईला गेलास, जिच्या मनात आपल्या प्रेमाची खूण दिव्यासारखी ठेवून निघालास, तिचाच किरीसौदा केलास. तिच्यासाठी का अपमान केवढा असेल? आणि कृष्णा, ती केवढी मोठी रे. तिनं सगळं सहज बंद केलं मनात. तू दिली असशील सफाई, युद्ध, धर्म, राजनीती याच्या मोठमोठ्या गोष्टी केल्या असतील, ती काय समजली नसेल. अरे जी दूतामधल्या तुझ्या चमत्काराचा अर्थ समजू शकते, तिला या प्रसंगाचा अर्थ समजलाच नसेल. पण तिनं तेही गिळलं. माधवा, प्रेम फार जहरी असतं रे, फार कडू असतं गिळायला. कृष्णा, प्रेम फार जहरी असतं रे, फार कडू असतं गिळायला. मला विचार, तुला गिळता गिळता माझा रंग बदलून गेला आहे. पाहतो आहेस ना? खरंच. कृष्णानं तिचे हात ओढून घेतले आपल्या गळ्याशी. राधेचं गोरेपण खरंच पूर्वीसारखं राहिलं नाही. किती रापली आहे ती, किती सुखी झाली आहे तिची कातडी. तिच्या हातावर हलकी बोटं फिरवत कृष्णानं क्षणभर डोळे मिटून घेतले, आणि त्याला वाटलं ते आता उघडूच नाहीत. भेटू पुन्हा कथेच्या पुढील भागासह. धन्यवाद. हा भाग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.